टेटवली आणि त्याचबरोबर येथे एसके स्पोर्ट्स मौजे दापोली हा संघ मात्र या ठिकाणी खेळताना दिसतोय। पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते। ओव्हरला सुरुवात केली गेली गोलंदाजी ट्राय करते बॉलर मात्र प्रमोद, याला तुम्ही पाहताय प्रमोद पालकर आक्रमक शैलीचा खेळाडू आहे, अगदी चांगला विध्वंसक आहे। परंतु दुसऱ्या बाजूला आंद्रे रसल या नावाने ज्या खेळाडूला आपण संबोधित करतो, यस मॅचला सुरुवात करा। पहिल्याच बॉलवरती सिंगल घेत असताना स्ट्राइक मात्र या ठिकाणी बघा मंदाला देण्याचे चान्सेस होते। पुन्हा एकदा बॅट बॉलचा तेवढा चांगला असं संपर्क नाहीये डिक्लेअर झोनकडे। या बॉलला देखील खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि संघाचं खाता मात्र पुढे सरकत असताना दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचलंय। क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचे बदल नाहीयेत। मागची मॅच ते पराजित होऊन आले फ्रेंड सर्कल टेटवली, परंतु ही मॅच जिंकणं खूप गरजेचं राहील। एक धाव कंप्लीट आणि त्याचबरोबर का जर पाहिला गेलं तर चेंडू लावला गेला असता तर मंदरला सरळ परतावं लागलं असतं। गुड रनिंग बिटवीन द विकेट, या दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ हा मात्र या ठिकाणी आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने मी तरी म्हणेन मंदार हा सुदैवी ठरलाय खेळाडू। यावेळेला अंपायरच्या माध्यमातून सांगितलं गेलं हा बॉल नो होता, फलंदाजासाठी अपॉर्च्युनिटी होती, परंतु यशच्या बॅट बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये। मला तरी असं वाटतंय रात्री जे जागरण केलंय ते इथे मात्र तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय, बॉल आता दिसत नाहीये। जणू काही यावेळेला पुन्हा एकदा या ठिकाणी या बॉलवरती देखील पहिलं षटक होतं, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते। धाव संख्या कवर जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती। 5 धावा दाखल किती सर 2 घेतलं टोटली 2 धावा आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच खात्यामध्ये आता जोडले जातील। पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे। आता बॅकवर्ड शॉट लेगला तो आपण पाहायला मिळतोय, राईट हँडेड बॅटर्स आहे। बॅकवर्ड शॉट लेगला तो असेल। येणारा पुढचा बॉल गणेश अय्यर आहे, कमी गतीचा बॉल पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय। मी तरी म्हणेन आत्ताच्या जर पाहायला गेलं आजच्या दिवसामध्ये यशच्या बॅट बॉलचा चांगला संपर्क होतच नाहीये। कुठेतरी आपण पाहतोय तर आजचा दिवस खराब असू शकतो का, येणारी वेळ इथून मात्र सांगून जाईल। मंदार गावडे आता संघाची या ठिकाणी बघा खांद्यावरती जबाबदारी घेत असताना या बॉलवरती लॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न असेल। एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र यश पुनश्च एकदा सुदैवी ठरलाय। चांगला थ्रो होता, चांगली फेकी पाहायला मिळाली, थोडीशी घाई येथे आपल्याला गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि याचाच फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी नक्कीच उचलला आणि वेगाने मात्र या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहिल्यात। मंदारचा बल्ला देखील खामोश डिफेन्सचा खेळण्याच्या नादामध्ये विकेट जाण्याचे चान्सेस देखील आपल्याला बघायला मिळू शकतील। या बॉलवरती अगदी क्षेत्ररक्षकाला जाऊन पकडलाय, कॅच पकडली आहे, फलंदाज मंदार मैदानाच्या बाहेर। कम ऑन डीजे चर्चा होते जिल्ह्यामध्ये फ्रेंड सर्कल टेटवली संघाची चर्चा होते जिल्ह्यामध्ये फ्रेंड सर्कल टेटवली दुसरा षटक प्रोग्रेसला आहे आणि त्या षटक प्रोग्रेसला असत असताना गणेश गोलंदाजी मार्क वरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट। यश मात्र पुन्हा सर्कल टेटवली संघाची ओव्हर द विकेट बॉल असेल, मुन्ना मात्र तयार। एसकेचा आयकॉन खेळाडू इथे चांगला बॅकवर्ड शॉट लागलेला खेळलाय, संकेतनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय। जेव्हा जेव्हा बॉल संकेतकडे जाईल तेव्हा तेव्हा एफसीटीचे सर्व खेळाडू या खेळाडूला चांगलं शेअरअप करताना दिसत आहेत, त्याच्या क्षेत्ररक्षणाची दाद देताना दिसत आहेत आणि हेच तुम्ही पाहिलंय। या बॉलवरती मोठा प्रहार करायचा आहे। व्हॉट एफर्टचे संपूर्ण या वेळेला बघा नक्कीच मार्क्स द्यावे लागतील या खेळाडूला, परंतु कॅच मात्र सोडली आहे तिथे। जीवनदान मिळाले, 3 धावा तिच्या वेगनं कंप्लीट, 2चा खेळ समाप्त। धाव संख्या मात्र पुढे सरकत असताना 17 धावा धाव फलकावरती असतील। 2चा खेळ समाप्त झाल्यानंतरला पहिल्या 6 मध्ये 9 होत्या, या 6 मध्ये केवळ 8च धावा आपल्याला पाहायला मिळतच आहेत। धन्यवाद। यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला देणगी प्राप्त झालेली आहे, त्यांचा आपण नामोल्लेख करूया। सुनील दोंडूर एमडी यांच्याकडून 551 रुपयाची देणगी प्राप्त झाली, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद। सन्माननीय अनिल कात्रे यांच्याकडून देखील 250 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे।
कैलासवासी हरिचंद्र कैलासवासी पार्वती रेमजे यांच्या स्मरणार्थ सुदेश रेमजे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. तर आमचे मित्र प्रवीण पड्याळ यांच्याकडून तब्बल 1111 रुपयाची देणगी प्राप्त झाली. या सर्व देणगीदारांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली या संघाचा एक स्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवरती राकेश नाचरे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय राजेश तोरे टाळसुरेमधून इथे दाखल झालेले आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. मी राजेश तोरे सर आपल्याला विनंती करतोय, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा मुख्यमंचावरती. तर स्ट्राईकवरती खेळतो तो अर्थातच यश, ज्याची बॅट अजून देखील तळपलेली नाही आहे. राकेश नात्रे चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना समोर एक आक्रमक फलंदाज आहे. बिग हिट खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, झेल पकडला जातोय का? यस, नो डाऊट, गणेशने छान झेल पकड. त्याच्याकडे 48 लॉंग द कार्पेट खेळणं ही त्याची कुठेतरी स्पेशालिटी बनून राहिली आहे. तिसरं षटक हे प्रोग्रेसला चालू आहे. राकेश गोलंदाजी मार्क वरती असताना संघाला खूप मोठी गरज आहे. 2 बॉल या ठिकाणी जर पाहिले गेले आतापर्यंत टाकलेले आहेत राकेशनं. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 या मैदानाच्या आतमध्ये चालूच राहिले. यापुढची मॅच असेल केपी डॉमिनेटर्स आणि PS11 या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की आपण या फर्स्ट इनिंगच्या मध्यंतरामध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. त्यामुळे षटक क्रमांक 4 संपल्यानंतरला तुम्ही लगेचच टॉससाठी टॉस बॉक्सकडे यायचंय. केपी डॉमिनेटर्स आणि PS11. चला, मुन्नाच्या खांद्यावरती जबाबदारी राहिली आहे, कारण का मुन्नाने सातत्याने आपला संघ ज्या ज्या वेळेला संकटात राहिला आहे त्या वेळेला मात्र मुन्नासारखा जो खेळाडू आहे ते संकट मोचक म्हणून चांगलं क्रिकेट देखील खेळलेलं आहे. आणि या बॉलवरती चांगला क्षेत्ररक्षक डीपला आहे, जोपर्यंत चेंडूला कॅरी करेल. 2 धावा कंप्लीट अतिशय वेगाने मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू कुणाल कात्रे तुम्ही पाहिलात त्या कव्हरच्या क्षेत्राकडे त्याला क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाची पोझिशन लॉंग ऑफचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये लावला गेलाय. त्याचबरोबर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट लावला गेलाय. शॉट यावेळेला बघा हवाई यात्रेवरती कुणालच्या दिशेने चेंडूला खेळला गेला, कोणती चूक करत नसताना यावेळेला मुन्ना बुरटे या खेळाडूला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना थोडीशी बिकट अवस्था आपल्याला पाहायला भेटते SK स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमची, कारण सातत्याने एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होत असल्यामुळे आता कोणत्या तरी एका फलंदाजाला इथे सेट होणं फार गरजेचं असेल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आदित्य, ज्याच्यावरती आता फार मोठी जबाबदारी येऊन दाखल झालेली आहे. तर राकेश नात्रे स्वतःच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला थोडासा फ्लायटेड बॉल होता, मिड ऑफच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. तो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, दुहेरी धाव घ्यायच्या स्ट्रायकर बॅटर्सला, परंतु नकार दिला नॉन स्ट्रायकर बॅटर्सने. आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील इथे संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या झाली 23 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. या ओव्हरमध्ये राकेश यांनी केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये प्रमोदने 9 धावा दिल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी करण्यासाठी गणेश आले, त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. तर राकेश नात्रे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये मात्र कोणताही बदल होत नाहीये. गणेश यांना गोलंदाजी मार्गवरती पाचारण केले जाते. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक, टीमसाठी 4थं षटक घेऊन गणेश आग्रे सज्ज होत आहेत. यावेळेला समोरच्या बाजूने भिरकावल्या, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, परंतु जोपर्यंत बॉलवरती चेंडू थ्रो करेल गणेशच्या हातामध्ये इथे धावचीची संधी आहे का, तर नाहीये. तिसरी धाव देखील बघता बघता यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. या ओव्हरमध्ये आता वेगाने धावा येणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी दबाव निर्माण केलेला होता, फलंदाजांवरती कुठेतरी रोखून ठेवलं होतं धावांपासून. आणि त्याच्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी आता इथे कष्ट संघर्ष करावा लागेल. असो पुन्हा एकदा ऑन साइडला लॉगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावचीची संधी आली आणि यस, नो प्रॉब्लेम. इथे फ्रेंड सर्कल टेटवली संघासाठी पुन्हा एकदा गुड अपॉर्च्युनिटी.
अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट जर पाहायला मिळाले असते तर कदाचित पोहोचू शकले असं, परंतु गणेशचं चांगलं कलेक्शन आणि त्यानंतर सरळ यष्ट्यांवरती जाऊन बॉल लावला, फलंदाज माघारी परतल्यास. तर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे मित्र श्री कृपा कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय राजेश तोरे साहेब, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषक 2026 म्हणजे पर्व 6 मध्ये ज्यावेळेला आपण येऊ त्या पर्वासाठी त्यांच्या माध्यमातून या वर्षीच मालिकावीरासाठी आकर्षक पारितोषिक देखील डिक्लेअर झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी गणेशला पुन्हा एकदा यश मिळत आहे. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि SK स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमला सातत्यानं मोठमोठे धक्के देत फ्रेंड सर्कल टेटवली टीमने या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर चांगलं वर्चस्व आतापर्यंत प्रस्थापित केलंय. टीमची धावसंख्या मात्र 28 या आकड्यावरती पोहोचते SK स्पोर्ट्स मौजे दापोली संघाची. फ्रेंड सर्कल टेटवली संघाने या मॅचमध्ये यशस्वी पुनरागमन केले. पहिल्या मॅचमध्ये PS11 या संघाकडनं केवळ 5 धावांनी हा संघ पराजित झाला, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये दॅट्स अ मॅग्निफिसंट कमबॅक पाहायला भेटते. बलाढ्य संघ होता SK स्पोर्ट्सचा. कालच्या दिवसामध्ये KP डॉमिनेट सारख्या बलाढ्य संघाला या संघाने पराजित केलं होतं आणि विजयाने सुरुवात केलेली होती. अशा या बलाढ्य टीमला या मॅचमध्ये आतापर्यंतच्या खेळामध्ये फ्रेंड सर्कल टेटवली संघाने डॉमिनेट केले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुशांत लिंगावडे. एरवी शांत असणारा सुशांत, त्याला आता आक्रमक पवित्रा घेणं फार गरजेचं असेल. समोर गणेश आगरेसारखा स्टार खेळाडू उजगाव संघाकडनं गेल्या अनेक वर्ष तो क्रिकेट करतो. या बॉलवरती देखील विकेट. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवरती विकेट. यदा यदा चार ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36-36 म्हणजे सामना जिंकण्यासाठी आता 37 धावांची आवश्यकता असेल फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. परंतु इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेऊया. KP डॉमिनेटर्स आणि PS11 यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना आणि या सामन्याचा आपण टॉस करतोय. चला आपण मध्यंतरामध्ये आपण टॉस करणार आहोत KP डॉमिनेटर्स आणि PS11. सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. बघा हे षटक चालू होण्या अगोदरच आपल्याला टॉस बॉक्सकडे येणं हे गरजेचं राहील. KP डॉमिनेटर्स आणि त्याचबरोबर PS11 चे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर लवकरात लवकर आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. या मॅचचा बघा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं राहील, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या.
PS11 आणि KP डॉमिनेटर संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा तुम्हाला या वारंवार सूचना आपण देतोय, आपण टॉस साठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. बघा KP डॉमिनेटर्स या संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. PS11 संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी टॉस बॉक्स कडे या. नक्कीच थेट ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईतून या स्पर्धेदरम्यान उपस्थित देखील राहिले आदरणीय मनीषजी नात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. शुभम अब्गुल आपण लवकरात लवकर या इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे. आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. टॉस बॉक्स कडे जाऊयात जिथे KP डॉमिनेटर्स आणि त्याचबरोबर PS11 या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. मॅच मोठी बनणार आहे यानंतरची, कारण का दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत आणि एक एक पराजित देखील होऊन आलेले आहे. ती मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची राहील. फ्रेंड सर्कल TW या संघाकडून ओपनिंगच्या फलंदाजांची चर्चा करायला गेला तर गणेश आगरे आणि त्याचबरोबर कुणाल कात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करताना दिसेल. परंतु टॉस बॉक्स कडे जात असताना इथे नशिबाचा शिक्का उचललेला आहे. इथे कोणाच्या पक्षाकडे जाणार हे देखील पाहावं लागेल. मनीषजी नासरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईतून आलेत. टॉस कोणी जिंकलाय? KP डॉमिनेटर्स वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग घेतले KP डॉमिनेटर्स या संघानं, म्हणजे PS11 या संघाला बॅटिंग करावी लागेल. म्हणजे बॅटल खूप मोठं होईल. परंतु या मॅच कडे तुम्हाला सर्वांना मी घेऊन जातोय. एका बाजूला असेल SK स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर FCT म्हणजे फ्रेंड सर्कल टेटवली. हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय 37चं टार्गेट असेल, मी तरी म्हणेन माफक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे आव्हान पार करत असताना आपण कुणाल कात्रे सारखा आक्रमक शैलीचा खेळाडू, विध्वंसक खेळाडू आहे, तो खेळाडू आता मात्र आपल्या संघासाठी योगदान देईल का? कारण का संघाचा तुम्ही आयकॉन खेळाडू आहात, त्याच्यासाठी तुम्हाला आयकॉन सारखंच क्रिकेट खेळणं गरजेचं राहील. या बॉलवरती मोठा करारा प्रहार केलाय. चेंडू संभाव्यतः मात्र डिक्लर स्टेशनच्या दिशेनं चाललाय, परंतु किती धावा मिळून जातील हे देखील बघावं लागेल. चेंडू सीमा रेषा पार. कुणालच्या बॅटमधून मोठा प्रहार आलाय. ब्रँडेड चौकार. काही चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. हे तर खऱ्या अर्थानं आपण पॉझिटिव्हनेस पाहिला या खेळाडूचा. पहिल्याच बॉलवरती काय अप्रोच पाहिला, काय दृष्टिकोन होता. ऑफस्टंपच्या बाहेर आला, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, त्याच्यावरती चांगला प्रहार. यावेळेला कमी गतीचा बॉल आहे. फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण गेलंय. हे तर कुठेतरी स्पेशालिटी मुन्नाची आपण पाहिली आहे. या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर इथे विकेट्स घ्यावे लागतील तुम्हाला. इथे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना तुम्हाला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. डिक्लेअर झोनकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल आणि षटक क्रमांक पहिला मात्र प्रगतीपथावर अजून देखील चालूच राहणार आहे. धावांचा तुम्ही विचार करताय, स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे 6 या आकड्यावरती. 37 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर एक चौकार देखील या इनिंगमध्ये कुणालच्या आपल्याला पाहायला मिळालाय. टॉस बॉल आहे समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. चेंडूपर्यंत सुमित पोहोचलाय. धावचीतची संधी. गणेश आगरे इथे मात्र धावचीत होतोय, मैदानाच्या बाहेर जातोय. कमॉन डीजे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 बॉल मध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. इथून या धावा बनवल्या जातील का हे पाहण्यासारखं राहील. 18 बॉल म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने या धावा तुम्हाला करायच्या आहेत. या धावा बनल्या जातील की नाही माहित नाही आहे. चला नो टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग करायची नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश साळवी हा बॉलर देखील आहे. चेंडूला हवेमध्ये स्विंग करणं, ऑफ कटर बॉलिंग करणे स्पेशालिटी राहिली आहे संदेश साळवी या बॉलरचे.
तर तुम्ही चर्चा करताय सुमेध देखील हा खेळाडू रुकी या गावातून बिलॉंग करतो आणि या स्पर्धेसाठी देखील खूप आनंद नक्कीच खेळताना देखील पाहायला मिळणारच आणि रसिक प्रेक्षकांचं मन देखील जिंकतो का हे देखील पाहावं लागेल. कारण का FCT संघाला बघा पहिली मॅच पराजित झाली, ती मॅच जिंकणं खूप गरजेचं राहील. कारण का इथून येणाऱ्या सगळ्याच मॅचेस प्रत्येक संघाला जिंकायच्याच आहेत. तरच तुम्ही या क्वालिफायचं स्वप्न जे पाहिलंय या नक्की स्पर्धेतलं तिथे तुम्ही मात्र अगदी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. सो धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्लॅटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी उंची देण्याचा प्रयत्न केला, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर झाले आणि दुहेरी धाव देखील इथं पूर्ण होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं होतं फ्रेंड सर्कल टेटवली टीमला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असताना त्याच्यानंतर दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती डबल धाव घेत इथे सुरुवात चांगली केली आहे. आता नवीन फलंदाज आलाय तो सुमित. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं की शेवटच्या बॉलपर्यंत त्याने स्ट्रगल केलेला होता, परंतु 2 बॉलमध्ये 5 धावा आवश्यक असताना मात्र फ्रेंड सर्कल टेटवलीला धावा बनवता आल्या नव्हत्या आणि तो सामना गमावला होता. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव इथे मिळू शकली असते परंतु नाहीये, रिस्क घ्यायची नाही हा इरादा दोन्ही फलंदाजांचा. मात्र 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती जोडल्या जातात. टीमची धावसंख्या आता पोहोचते 11 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये टीमची धावसंख्या पोहोचलेली आहे. अजून देखील जर आपण पाहिलं तर एक मोठं आव्हान असणार आहे, कारण ही जी विकेट असणार आहे, ही जी जोडगोळी असणार आहे ती जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानताय दोन्ही फलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. संदेश यांचं कौतुक करावं लागेल, कारण दबाव खरं तर त्यांच्या SK स्पोर्ट्स टीमवरती आहे. कारण आपण बघितलं तर 18 बॉलमध्ये 30 धावा डिफेन्स करायच्या आणि अशा प्रसंगी देखील हा खेळाडू हार मानायला तयार नाहीये. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, वो टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. फिलहाल यहाँ पर कुणाल स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए, सामने संदेश गेंदबाजी मार पर तैयार होंगे. ये जो ओवर शुरू हुई थी उसके पहले 18 गेंदों पर 30 रनों की आवश्यकता थी फ्रेंड सर्कल टेटवली की टीम को. फिलहाल यहाँ पर शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी ड्राइव करना चाहते थे, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीचों बीच बिल्कुल ड्राइव किया था. खिलाड़ी थोड़े से पीछे खड़े थे, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़े इत्मीनान के साथ वो सिंगल पूरा किया. सिंगल के साथ अब स्ट्राइक रूटेड होती हुई, स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए विस्फोटक बल्लेबाज मिस्टर सुमित होंगे. सुमित के पास वो क्षमता है, वो जज्बा, वो जोश जुनून के साथ अक्सर बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं. लेकिन ये अहम मुकाबला होगा फ्रेंड सर्कल टेटवली के लिए. अगर इस मुकाबले में वो जीतेंगे नहीं तो शायद प्रतियोगिता के बाहर जाने का खतरा जरूर मंडराएगा. ये 2 रन पूरे के तीसरे की मांग होगी बड़े इत्मीनान के साथ. यहाँ पर तीसरा रन भी मुकम्मल होता हुआ 3 रनों के साथ स्कोर बोर्ड पर काफी तेजी के साथ आगे बढ़ते हुए 16 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. अच्छा प्रयास किया था, काफी तेजी के साथ भागने की आवश्यकता होगी. संभवतः यहाँ पर इसी ओवर की आखिरी गेंद होगी, यानी कि अभी भी उसके बाद 12 गेंदें रिमेनिंग होगी. 18 गेंदों पर 30 रनों की आवश्यकता थी. इस ओवर में अच्छा खासा प्रतिकार करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम कुणाल कात्रे स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए अभी तक पूरी तरह से फॉर्म में नजर नहीं आ रहे. ऑन साइड की तरफ ड्राइव किया, थोड़ी सी मिसफील्ड होती हुई जरूर यहाँ पर दूसरा आ सकता था, लेकिन यहाँ पर 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ा दोनों भी खिलाड़ियों को. इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 17 पर, यानी कि अब आखिरी 12 गेंदे और 12 गेंदों पर कितने रनों की आवश्यकता होगी. अभी भी 12 गेंदे 20 रनों की आवश्यकता होगी. सनी ये निर्णायक मुकाबला होगा. अगर फ्रेंड सर्कल टेटवली की टीम यहाँ पर मुकाबले को नहीं जीतती तो शायद वो प्रतियोगिता के बाहर जाने का खतरा मंडराएगा. इसके पहले आपने देखा था SK स्पोर्ट्स मौजूदापोली की टीम ने KP डोमिनेटर्स को पराजित किया था, यानी कि इस टीम ने एक मुकाबला जरूर जीता है. सो फिलहाल यहाँ पर हर हाल में फ्रेंड सर्कल टेटवली को इस प्रतियोगिता में बने रहने के लिए मुकाबला जीतना अनिवार्य होगा. फिलहाल यहाँ पर रन संख्या पहुंच चुके 17 पर, यानी कि 12 गेंदे 20 रनों की आवश्यकता. हर एक ओवर में अब 10-10 के औसत से रन बटोरने की आवश्यकता. कुणाल कात्रे स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे. ऑफ साइड की तरफ ड्राइव किया, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं करेंगे. सिंगल के साथ यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए नजर आएंगे मिस्टर कुणाल, और अब स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए विस्फोटक बल्लेबाज बाहुबली मिस्टर सुमित तैयार है. तमाम दर्शकों को प्रतीक्षा है कि एकादा बड़ा स्ट्रोक अगर सुमित के बल्ले से देखने को मिलेगा तो ये फ्रेंड सर्कल टेटवली की टीम काफी तेजी के साथ जीत की तरफ आगे बढ़ेगी. लेकिन ये इतना आसान नहीं होगा टास्क, क्योंकि गेंदबाजी कमाल की कर रहे हैं मुन्ना. हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई गलती नहीं.
टीम को कल के मुकाबले में उन्होंने पराजित किया था। फ्रेंड सर्कल के खिलाफ यहाँ पर मुकाबला खेलते हुए नजर आएगी। प्रमोद पालकर तैयार होते हुए, ये देखिए ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे, हालांकि जरूरी नहीं बड़ा स्ट्रोक खेलना, अलोंग द कारपेट खेलेंगे, सिंगल डबल लेते रहेंगे तो बड़ी तेजी के साथ यहाँ पर जीत की तरफ आगे बढ़ेंगे। लेकिन हर एक खिलाड़ी की मनीषा है हमें बड़े बड़े स्ट्रोक खेलने, कोई भी यहाँ पर इनाम नहीं रखा है सिक्सर के लिए, उसके बावजूद भी सिक्सर लगाना चाहते हैं। यहाँ पर देखिए और एक शानदार गेंद, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए। गेंद यहाँ पर सीधा विकेट कीपर के पास, रन में कोई बढ़ोतरी नहीं, रन संख्या आगे बढ़ते हुए 18 रन। क्या शानदार गेंदबाजी, 4 गेंदे हो चुके हैं, मैच 1 रन खर्च किया मुन्ना ने अभी तक और 1 विकेट भी उन्होंने मुकम्मल किया। यहाँ पर गेंद सीधा विकेट के ऊपर, नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा। भाग्यशाली रहे वहां पर प्रमोद पालकर, अगर ये नो गेंद ना होती तो शायद प्रमोद पालकर को वापस जाना पड़ता बैक टू द पैविलियन। एक किस्मत का साथ मिलता हुआ और इसी के साथ और एक डॉट गेंद आती हुई और एक बिंदी गेंद, खाली बल्ला घुमाने का काम कर रहे प्रमोद पालकर। गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं, हालांकि आइकॉन खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी का ये परफॉर्मेंस होगा तो बाकी खिलाड़ियों का क्या परफॉर्मेंस होगा। फिलहाल यहाँ पर मिसफील्ड, गेंद जात में सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, ये 4 रन काफी देखना एक साबित हो सकता। अरे मी थांबलो की तू चालू कर। टीमची धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावरती, म्हणजे अजून देखील 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता, 14 धावांची आवश्यकता। सनी मागच्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं, 6 बॉल 14 धावा झाल्या नव्हत्या आणि या मॅच मध्ये देखील हेच समीकरण। जाऊया पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये, अर्थात सनी मोहिते सरांकडे। नक्कीच सर, कुठेतरी मी म्हणतोय 14 हा आकडा यांच्यासाठी अनलकी मी म्हणेन, कारण का मागच्या मॅच मध्ये देखील 14च करायचं होतं, 2 मध्ये 5 ची आवश्यकता होती, तिथे एफसीटीचा संघ पराजित झाला आणि या मॅच मध्ये देखील 6 मध्ये 14 ची गरज आहे। मंदार गावडे बॉलिंग ट्रॅक वरती येईल, कुणाल कात्रे एकंदरीत जर पाहायला गेलं तर बल्ला खामोश आहे। मी तर म्हणेन ज्या वेळेला 18 बॉलमध्ये 30 ची गरज होती, तुम्हाला मोठे सिक्सर मारण्याची अजिबात गरज नव्हती, तिथेच कुठेतरी संघ पराजयाच्या दिशेनं मात्र मार्गस्थ होतोय। तुम्ही दुहेरी तिहेरी धावून देखील या यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला असतात। या बॉलवरती अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू 1 बॉल सीमा रेषा पार, सुपर फटका, आउटस्टँडिंग चौकार। बॅटिंग आता मात्र इथं जबरदस्त पाहायला मिळते। कुणाल कात्रे हा खेळाडू आहे, 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पालकर आणि त्याचबरोबर कुणाल कात्रे, या दोन्ही आयकॉनच्या खांद्यावरती जबाबदारी राहिली आहे। पहिल्याच बॉलवरती 4 धावा घेतलेत, 5 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता, अजून देखील मॅच मात्र दोन्ही संघांसाठी ऑन आहे। मी तरी म्हणेन मंदारनं पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय। या बॉलवरती देखील मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मुन्नाच्या डोक्यावरून चेंडू, मॅक्सिमम सिक्सर पाहायला मिळतोय। कुणाल कात्रे ऑन फायर, मंदार गावडेचे मात्र खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। तर इथे सरळ बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, इथे कोणताही स्विंग नाहीये, जिंकण्यासाठी केवळ 4 बॉलमध्ये आता 4 धावांची आवश्यकता राहिली आहे। पहिल्या 2 बॉलवरती आता कुणाल कात्रेनं त्याचा इरादा स्पष्ट केलाय। खऱ्या अर्थानं मंदार गावडेनं कुठेतरी हे जे षटक आपण बघतोय तर प्रतिस्पर्धी संघाच्या दृष्टिकोनातून चांगलं षटक बघायला मिळेल। आपला चांगला फटका खेळला, या बॉलवरती देखील विजय निश्चित आहे का, परंतु 2 धावा घेतल्या गेल्या, तिसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट, जिंकण्यासाठी केवळ 1 धाव मात्र आता पाहिजे आणि इरादा स्पष्ट होता कुणालचा की मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे आणि ही मॅच मात्र आता जिंकताना आपण पाहतोय। MSD स्टाईल मध्ये सामना फिनिश प्रमोद पालकरच्या माध्यमातून। यांच्यामध्ये महत्वाचा सामना आपण सर्वजण पाहतोय, जो की आजच्या दिवसातला 4था सामना असेल।
आदरणीय सकाराम गणू नाथरे यांच्याकडून देखील आमच्या मंडळासाठी देणगी आलेली आहे, त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. चला मैदानामध्ये पंच लवकर चला. किशोर सर चला मैदानामध्ये. सामन्याला आरंभ करून घेऊया. केपी डॉमिनेटर आणि PS11 आपले खेळाडू मैदानामध्ये पाठवा लवकरात लवकर.